नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी ए के सह फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या अपडेटमध्ये. टुडे इज 23 सप्टेंबर 2025 आणि अजून म्हणजे आज जे वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स ग्रॅज्युएशन जे आहे आपलं कॉमर्स स्ट्रीमसाठी आपल्याला जस्टिस भेटावा, न्याय भेटावा, त्याच्यासाठी आपली एक पूर्ण सिरीज आहे मुलांना. आपली एक प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, फाईट फॉर कॉमर्स. ठीक आहे, तर खरंच फाईट करायची गरज आहे आणि प्रेमाने गोष्टी होतच नाही, तर फाईट करावंच लागेल की काय. पण मुलांना आपल्याला आपलं जे म्हणणं आहे मल्टिपल प्लॅटफॉर्मने जे प्लॅटफॉर्म आहेत, जे पण सोर्सेस आहेत, आपल्याला आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सो बेसिकली आपला मुद्दा एकच आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय, की कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी काही रिझर्व जागा असतात, तर त्यांना आपल्या हक्काच्या जागा आपल्याला भेटाव्या. त्याच्यामध्ये जास्त काहीही अटी कंडिशन्स जे असतात की एक्सपिरियन्स वगैरे भरपूर कंडिशन, अशा काही जाचा अटी वगैरे नको. आणि ज्या वॅकन्सीज आहेत, ज्या एम्प्टी स्पेस आहेत, ज्या वॅकन्सीज आहेत त्या ॲटलिस्ट डिक्लेअर करा, ॲडव्हर्टिजमेंट करा, फटाफट त्या भरण्यात याव्या. ठीक आहे, त्यासाठी आपण कंटिन्युअसली अवेअरनेस करतोय आणि विद्यार्थ्यांकडून खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनल, जर तुम्ही कंटिन्यू बघत आहात अपडेट्स, तर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लेटर्स देणं वगैरे तर केलंच आहे, कॉलिंगचं काम केलंच आहे. पुण्यामध्ये समजा स्टुडंट गेला असेल तो विषय असेल. त्याच्यानंतर आता जर रिसेंटमध्ये म्हणजे तुम्हाला गुणवंतचं पण सांगितलं होतं, गणेशजीचं पण सांगितलं होतं की ते सुधीर मुनगंटीवार सर जे आहेत तर त्यांच्याकडनं 4 लेटर घेतले, 4 डिफरंट ठिकाणी पोस्ट वगैरे केले, असं कंटिन्युअसली काही ना काही चालू आहे. आणि आता ही बातमी ऑफकोर्स सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी लेटेस्टमध्ये एक खूप पॉझिटिव्ह ॲक्ट झाला आहे, दॅट इज न्यूजपेपर. ठीक आहे, पेपरबाजी झाली म्हणजे न्यूजपेपरमध्ये फायनली जर बातमी आली तर डेफिनेटली ती सगळ्यांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचते. आणि त्याच्यात एक सकाळ न्यूजपेपरनी ही गोष्ट दिलेली आहे, तर ते न्यूजमध्ये काय आलं ते सांगतोय आणि आपल्याला काय करायचं आहे ते पण सांगतोय. तर पूर्ण व्हिडिओमध्ये 2 गोष्टी सांगणार आहे की आत्तापर्यंत जे झालं आहे ते तुम्हाला सांगितलं, आता न्यूजमध्ये काय आलं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट ॲक्ट, ते मी पूर्ण सांगणार आहे व्हिडिओमध्ये. सो स्टे टिल द एंड ऑफ द सेशन. तर आम्हाला एंडपर्यंत बघायची गरज आहे का? जर तुम्हाला कॉमर्सवाले आहात आणि जर तुम्हाला वाटतं तुमच्या हक्काच्या जागा भेटाव्या तर शेवटपर्यंत थांबायची गरज नाही, तर आत्ताच टाटा बाय बाय करायला हरकतच नाही. ठीक आहे, तर आपल्याला 2 लेटरवर ॲड्रेस वगैरे पाठवायचं. तर ॲड्रेसचं म्हणजे ते लेटरचं मॅटर काय आणि ॲड्रेस कोणते ते पण सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द न्यूज फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो, जे न्यूज मध्ये आलेलं आहे, वाणिज्यधारक नोकरींपासून वंचित, सो सरकारचा कोणतेही पदवीधर निकष ठरतोय अडथळा. बेसिकली न्यूजमध्ये एकदम परखडपणे न्यूजमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आलेल्या आहे. बघा, बृहन्मुंबई आता ज्या सध्या झेडपीच्या जे एक्झाम्स येतात बॅक टू बॅक, बरोबर, झेडपीचे एक्झाम्स येतात बॅक टू बॅक आणि ते मनाचं समाधान म्हणूया आपण, आपल्या मनाची समजूत की एक्झाम्स पण येत आहेत आणि एक्झाम आल्यावर कळतंय की ते आपल्यासाठी नाहीच आहेत, म्हणजे त्या एक्झाम आल्या का गेल्या काय असं चाललंय. सो बृहन्मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नागपूर या मोठ्या महानगरपालिकेच्या आहेत. तसेच राज्य सरकारच्या सहकार, वन विभाग, लेखा व कोशागार खात्यातील लेखा व परीक्षण विभागांमधील वाणिज्य पदवीधारकांच्या जागा रिक्त आहेत. जे ऑलरेडी RTI मधून इन्फॉर्मेशन काढलेली भरपूर जागा रिक्त आहेत, त्याचं पण एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. संबंधित जागासाठी पात्र असणाऱ्या वाणिज्य पदवीधारकांना प्राधान्य देण्याऐवजी कोणतेही पदवीधर या शब्दाचा वापर करून हजारो वाणिज्य पदवीधरांना नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. ही सद्यस्थिती असलेल्या विभागांनी 10-12 वर्षांपासून या रिक्त जागा भरलेल्याच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. पहिली गोष्ट तर ही 10-12 वर्ष झाले तुम्ही वॅकन्सी फिलअप केली नाही आणि जिथे कॉमर्सच्या हक्काच्या जागा, लेखा कोशागार 2018 मध्ये जेव्हा एक्झाम होते त्याच्यात कॉमर्स क्वालिफिकेशन, फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन असतं आणि 2023 मध्ये परत लेखा कोशागारची एक्झाम येते तेव्हा एनी ग्रॅज्युएशन होते. असं का? हे आपल्यासोबत सरळ अन्याय होतोय आणि तो केला जातोय. इट इज प्लॅन्ड, प्रॉपरली प्लॅन करून आपला गेम केला जातो, याला असं म्हणायला हरकत नाही. तो आपल्याला ऑफकोर्स लढायचा आहे. अन्याय कसा होतोय? तो महापालिकांसह विविध खात्यांमधली लेखापरीक्षण असेल, त्याच्यानंतर लेखाधिकारी असेल, अशा ज्या जागा होतात बऱ्याच वर्षापासून, तिथे कोणतेही पदवीधर वापरले जात आहे. बाकी दुसरीकडे आपण बघतो कृषीच्या जागा फक्त कृषी ॲग्रिकल्चर स्टुडंटला भेटतात. वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकल किंवा फार्मसीचं स्टुडंट आहे त्यालाच भेटतात जागा. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर, त्यांच्या जागा रिझर्वड आहे, दुसऱ्या कोणालाच भेटत नाही. RTOच्या जागा असतील, सगळ्या जागा प्रत्येकाला स्पेशल डिपार्टमेंटमध्ये भेटतात आणि त्यांना विशेष म्हणजे त्यांना क्वालिफिकेशन तर आहेच, पण त्यांना स्टडीचा जो सिलेबस म्हणजे एक्झामचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये त्यांचा मेन जो कोर सब्जेक्ट आहे त्याला महत्त्व पण दिलं जातं आहे. ठीक आहे, आपल्यासारखं असं नाही होतं की गेम पार्क काय महानगरपालिका म्हणजे काय. आता हे तर ह्या एक्झाम झाल्याच, महावितरणने सुद्धा काय गेम केला मागच्या वेळेस की 110 मार्काचा अकाउंट्स डायरेक्ट 50 मार्कावर आणलं. 150 पैकी 110 मार्काचं असलेलं प्रोफेशनल नॉलेज डायरेक्ट 50 मार्काला आणलं आणि ते पण एक्झामच्या 15 दिवसाआधी रिलीज केलं आणि एक्झाम 10 महिन्यानंतर झाली. जाहिरात आल्यानंतर 10 महिन्यात एक्झाम झाली आणि एक्झामच्या जस्ट 15 दिवस आधी कळतं तुम्हाला 110 मार्काचा सब्जेक्ट 50 मार्कावर आला आहे. सो दॅट इज ठीक आहे, असं सगळं चाललंय. ठीक आहे,
तर बेसिकली या जागा भरण्यात याव्या आणि त्यातल्या त्यात रिक्त जागांची माहिती सुद्धा दिलेली इथे की लेखाधिकाऱ्यांच्या लेखा परीक्षांच्या ज्या रिक्त जागा आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 500 जागा आहेत, सहकार विभागात 322 जागा आहेत, लेखा कोशागारमध्ये 300 जागा आहे, वन विभागामध्ये 129 जागा आहेत, नागपूरमध्ये 84 जागा आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये 6 जागा आहेत, मीरा भाईंदरमध्ये 5 जागा आहेत, 1346. सो 1346 जागा आहेत. आणि जर इथे कॉमर्स ग्रॅज्युएट केलं तर बहुतेक ते 1000 तर जाऊ दे, वरचे 346 कॉमर्सवाल्यांना भेटतील का काय माहिती. कारण जर सिलेबस जरी असा फ्रेम केला, क्वांट रिझनिंगलाच महत्व दिलं, मग बँकिंगवालेच सगळे जाऊन बसायचे, इंजिनिअरिंगवाले जाऊन बसायचे, आपण तर अशाच सोडून द्यायची, मग आपल्यासाठी ते बनलेलंच नाहीये. सो दॅट इज व्हेरी पॉझिटिव्ह मूव्ह की हा जो विषय आहे सकाळ न्यूजपेपरमध्ये आलेला आहे. ठीक आहे. सो क्रेडिट गोज टू द स्टुडंट, क्रेडिट गोज टू द पर्सन विशाल बेंगडे, जे वाणिज्य पदवीधारक प्रतिनिधी म्हणून त्यांनी पण त्यांचा मुद्दा नोंदवला आहे की बेसिकली नोकर भरती वेळी कुठलीही पदवी म्हणजे विज्ञान शाखेची पदवी, इथे सगळं क्लिअरली म्हटलेलं आहे की संबंधित जागावर वाणिज्य पदवीधारकांना संधी द्यायची नसेल तर सरकारने आम्हाला विज्ञान शाखेची पदवी द्यावी. सिंपल आहे ही. जसं मी मागच्या सेशनमध्ये बोललो होतो की कॉमर्सच्या डिग्रीची पोंगळी करा आणि शिकोटी लावा, त्याचा काही अर्थच नाही राहिलेला. जर तुम्हाला आमच्या हक्काची जागा कॉमर्स ग्रॅज्युएशन करायला लावतात आणि BCom नंतर म्हणतात तुम्ही बेकाम झाले, जर काही अर्थच नसेल त्याला, तर ग्रॅज्युएशनच बंद करा, आमची डिग्री परत घेऊन टाका, त्याला काहीच अर्थ नाही आहे. ठीक आहे. अदरवाईज आमच्यावरचा अन्याय दूर करा आणि आम्हाला जस्टिस द्या, आम्हाला आमची जागा, आमच्या हक्काची जागा आम्हाला द्या. तर हे सर्व बातमीत झालं. आता आपल्याला काय करायचं आहे. सो व्हॉट शुड बी द नेक्स्ट ॲक्ट. विद्यार्थ्यांना आपलं जे म्हणणं आहे न्यूजपेपरमध्ये जरी आलं असलं तर न्यूजपेपरमध्ये आलं म्हणजे काम संपलं असं नाही आहे. याच्या आधी पण आपण बरेच अवेअरनेस करतोय आपल्या सोशल आणि आपल्या इव्हन व्हिडिओ मुलांना, जे व्हिडिओ फॉर्ममध्ये समजा आता मी जसं यूट्यूब प्लॅटफॉर्मवरनं कंटिन्युअसली मेहनत करतो, तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवतो, टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि मीच नाही असं मल्टिपल पर्सन्स आहेत जे मेहनत करतात आणि सर्वांपर्यंत पोहोचवतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे विद्यार्थी होते जे त्यांना पेटवायची गरज होती, ते सगळे आग विझून गेलेले, युजलेस, म्हणजे काही एनर्जीच नव्हती, असे जे स्टुडंट होते त्यांच्यात फायनली एनर्जी आलेली आहे ना, असं वाटतंय की आता बदल व्हायचे चान्सेस आहे. कारण ज्यांना वॅकन्सीज, ज्यांना जे एलिजिबल आहेत, तर फॉर एक्झाम्पल बिंग अ ट्युटर, बिंग अ क्लास पर्सन, आमचा विषय वेगळा आहे की ठीक आहे आमच्यासाठी वॅकन्सी आली नाही आली, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. मी तुम्हाला आधीच बोललो होतो, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, बट फॉर यू इट इज अ लाईफ. आणि जेव्हा स्टुडंट्स स्वतः रस्त्यावर उतरायची तयारी दाखवतात, जेव्हा स्टुडंट्स स्वतः दाखवतात की आम्हाला गरज आहे ना, आम्हाला न्याय भेटावा, तेव्हा बदल नक्की होतो, तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी होतात. सो ते फायनली होत आहे. तर विद्यार्थ्यांना आता आपल्याला जो लेटर लिहायचा आहे, तर लेटरचा जो मुद्दा आहे, मी ही PDF टेलिग्रामच्या चॅनलला अपलोड करतोय आणि याची एक लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक कराल तर डायरेक्टली तुम्ही त्या लेटरवर पोचाल. याची जस्ट प्रिंट काढायची आहे, थोडासा खर्च आहे, काय बघूया. सो स्टुडंट्स, मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला लेटर लिहायचं आहे. सो बेसिकली स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कॉमर्स पदवीधारकांवर होणारा अन्याय थांबवून सहकार विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका वगैरे आणि बेसिकली बाकी जेवढे पण विभाग आहेत जिथे अकाउंट्स आणि ऑडिटिंग संबंधित जे जागा आहेत त्या भरण्यात याव्या. सो बेसिकली पहिला विषय हा आहे की अलीकडे जे एनी डिग्री जी अट आहे ती ठेवलेली आहे. आता उदाहरण पण आपण सांगितलेलं आहे त्याच्यात, लेखा कोशागार, वन विभाग आणि जिल्हा परिषदच्या 34 जिल्ह्याच्या भरतीस बऱ्याच ठिकाणी एनी ग्रॅज्युएट वगैरे दिसतंय प्रकार. त्याच्यानंतर जर एनी ग्रॅज्युएट नसेल, कॉमर्स ग्रॅज्युएट असलं तर मग त्याच्यात जायचा कटी आहे 3 ते 5 वर्षाचा अनुभव. नागपूर, ठाणे, KDMC, त्याच्यानंतर मीरा भाईंदर यांच्यामध्ये आपण बघितलं की 3-3, 5-5 वर्षाचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया टाकला जातो की ते पण अनुभव पाहिजे. त्यातल्या त्यात बऱ्याच ठिकाणी अनुभव सुद्धा कोणता म्हणतायत ते ऑलरेडी डिपार्टमेंटचाच अनुभव पाहिजे, सरकारी किंवा निमसरकारी वगैरे मध्ये पाहिजे. सो तिथं एंट्रीज भेटली नाही तर कसा अनुभव भेटेल. आणि सगळा RTIचा पण संदर्भ दिला आहे. तर आणि पुढचं काय आहे की सहकार विभागात 322+ जागा, बृहन्मुंबईमध्ये 10 वर्षापासून भरती नाही आहे, तर अशा एवढ्या जागा रिक्त आहेत. ठीक आहे. आपल्या मागण्या काय आहेत? सहकार विभाग, BMC म्हणजेच बृहन्मुंबई वगैरे, आणि सर्व विभागातील लेखा व लेखापरीक्षण संबंधित जेवढ्या जागा आहेत त्या तातडीने भराव्या. दुसरी गोष्ट, BCom पात्रता अनिवार्य करावी. आणि त्यातल्या त्यात मी म्हणतो BCom मध्ये तुम्ही सब्जेक्ट ॲडव्हान्स अकाउंटिंग, टॅक्सेशन पाहिजे. काय गरज आहे भावा? आता लिटरली वन ऑफ द स्टुडंट केम टू मी, त्यांनी मला व्हॉट्सअप वगैरे पाठवलं, त्यांच्या रिझल्ट पण पाठवला. त्यांनी ज्या डिग्री, म्हणजे त्यांच्याकडे डिग्री आहे ऑफकोर्स ग्रॅज्युएशनची, आणि ही कम्प्लिटेड इज BCom फ्रॉम आय थिंक IGNOU युनिव्हर्सिटी, दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी नव्हती. तर त्यांना ॲडव्हान्स अकाउंटिंग, टॅक्सेशन वगैरे समजा हे स्पेशलायझेशनमध्ये ऑप्शन नव्हतं. सो त्यांनी काय करावं? दिस इज फॅक्ट. त्यांना हे ऑप्शनमध्येच नव्हतं, त्यांनी काय करावं? आणि ऑप्शनमध्ये जरी असतं तर मग स्वप्न पडलं प्रत्येक पोराला की एक्झाम द्यायसाठी करावं लागेल, तर असं स्पेशलायझेशन काही अट नको. आणि मग टाकतात पर्सेंटेजचा रिक्वायरमेंट. असं काय येडापणा लावला आहे? आगामी काळात MPSC मार्फत होणाऱ्या
लेखापाल पदाच्या भरतीसाठी बीकॉम पदवी अनिवार्य करावी. जसं तुम्ही ऐकलं असेल की आता 2026 मध्ये जेवढ्या पण सरळ सेवा वगैरे ज्या भरती होणार आहे, IBPS TCS सगळं आता टाटा बाय बाय. आता आम्हाला फक्त MPSC थ्रू सगळ्या भरती होणार आहेत. सो दॅट इज ग्रेट थिंग. ट्रान्सपरन्सी वगैरे एक्सपेक्टेड आहे, सगळं काम व्यवस्थित व्हावं. पण मग त्याच्यासाठी आत्ताच टाकून ठेवलं की 2026 मध्ये भरती काढताय, आत्ताच आम्ही सांगतो की त्याच्यात तरी बीकॉम ठेवा. तुम्ही भरती काढल्यावर मग तुम्ही म्हणाल आता काढली गेली जाहिरात आल्यावर काही होऊ शकत नाही, तो नको आहे प्रकार. सो मुख्यमंत्री साहेब आमची ही विनंती आहे, आम्हाला ही संधी द्यावी, मार्ग मोकळा करावा. तर विद्यार्थ्यांना हे लेटर जे आहे त्याचं PDF मी अपलोड करतोय, त्याची तुम्ही प्रिंट काढावी आणि प्रिंट काढून त्याचं मी जस्ट त्याची इन्फॉर्मेशन पण इथे लिहिलेली बघा. A4 साईजमध्ये प्रिंट काढा. प्रिंट और हँड रिटन लिहिलं तरी चालेल, तुम्हाला वाटलं की स्वतः लिहू शकतो, इट इज ओके. त्याच्यानंतर त्याच्यावर खाली साईन करा. आणि साईन करताना घाबरू नका पूर्ण नाव लिहायला. आपलं नाव नाही गेलं पाहिजे, ॲनॉनिमस. तुम्ही बिना नावाचं पाठवाल तर ते लेटर अर्थ नाही आहे. बिंदास नाव लिहा. मुख्यमंत्री सचिवालय आणि सामान्य प्रशासन विभाग दोघांचे ॲड्रेस दिलेले आहेत. तर हे दोन्ही ठिकाणी आपल्याला सेंड करायचे आहेत लेटर आणि लवकरात लवकर सेंड करायचे. मुलांना मी तर म्हणतो 10,000 लेटर त्यांच्याकडे गेले पाहिजे आपले. त्यांना प्रश्न पडला पाहिजे, अरे बापरे एवढे सारे लेटर्स आले एकाच मागणीसाठी, म्हणजे जेन्युइनली दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ द टाइम. आणि मी तर म्हणतो तिथे तुम्हाला फक्त नावच टाकायचं आहे ना, फक्त नावच टाकायचं आहे. त्याच्यात तुमचं काय ॲप्लिकेशन व तुमची डिग्रीचं काही झेरॉक्स टाकायची आहे, तुम्हाला तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड काय टाकायचं काहीच नाही. तुम्हाला फक्त नाव मेन्शन करायचं आहे. तुमचे जेवढे कॉमर्सशी संबंधित विद्यार्थी आहे, तुमचे दुसरे विद्यार्थी असतील जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी नाही करत आहे, त्यांना म्हणा द्या ना, तुमची पण सही द्या, तुमचं पण नाव लिहा. काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे. मी तर माझ्या क्लासच्या मुलांना पण आता अपील करतोय, जे नॉन एक्झाम एलिजिबल नाही आहे त्यांचं पण सांगतोय, लेटर लिहा ना. लेटर लिहायला थोडी एलिजिबिलिटी लागते, एक्झाम द्यायला एलिजिबिलिटी लागते. ते एक्झाम येईल तेव्हाचा तेव्हा विषय, जागा येतील तेव्हाचा विषय. आता तर त्याचेच वांदे आहेत, जागाच येत नाही. आणि तुम्ही घेऊन बसले की मी लेटर लिहू का नको, मी एलिजिबल आहे का नाही, तू लिही ना भावा. काहीच त्याच्यात मेन्शन करायचं नाही डिटेल्स, तुमच्या पर्सनल डिटेल्स काहीच नाही. तुमचं नाव आणि ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आहे लेटर लिहिताना. दॅट इज व्हेरी बेसिक रिक्वायरमेंट. आणि स्पीड पोस्टने पाठवा, लवकरात लवकर लेटर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळी ग्रेट न्यूज दिली आहे. आणि ही जी न्यूज आहे ही अजून जास्त, म्हणजे जोपर्यंत आहे ताजी तोपर्यंतच तुम्ही जेवढं फास्ट काम केलं तेवढं बेटर राहील. त्या दोन्ही ॲड्रेसवर सर्वांनी आज लेटर लिहायचे आहेत. आणि आज मच एज पॉसिबल रिस्पॉन्स द्या, थोडासा वेळ काढा. स्पीड पोस्टला काय 60-70 रुपये, 100 रुपये खर्च पकडा तुम्ही. तेवढा खर्च तुमच्या न्यायासाठी, तुमच्या जागांसाठी तर करू शकतात. फॉर्म भरायला 1000 रुपये खर्च करतातच आहोत, राईट. आणि एवढं खर्च करून पण आपल्या हातात काही भेटतच नाही आहे सध्या. तर त्याच्यामुळे ॲटलिस्ट आजच्या आज 10,000 लेटर आपल्याला पोचवायचे. सो प्रचंड प्रतिसाद द्या. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा, हे लेटर सर्वांपर्यंत पोचवा. व्हिडिओ बघितलं नाही बघितलं जाऊ दे, आपण हे लेटर आणि हे ॲड्रेस हे सर्वांपर्यंत पोचवा की हे लेटर आपल्याला आजच्या आज पाठवायचं आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. चलो, टेक केअर, बाय बाय.